नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये इंग्रजी वर्णमालेवर क्रमावर आधारित काही उदाहरणं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आणखी काही उदाहरणं त्या घटकावर बघूया. प्रश्न असा आहे, पुढील उदाहरणामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते ओळखा. त्यातला पहिला प्रश्न दिला आहे, PBKSA हा एक शब्द आहे. त्याच्यानंतर SAPBK, BKSAP प्रश्नचिन्ह आणि त्याच्या पुढे आहे KSAPB. आता या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला पर्यायांची गरज नाही. हे आपण जर निरीक्षण केलं या सर्व शब्दांचं तर आपल्या एक असं लक्षात येईल की या सर्व शब्दांमध्ये 5च अक्षर आहेत आणि ती ठराविक 5 अक्षर आहेत. म्हणजे या सर्व शब्दांमध्ये P, B, K, S आणि A ही 5च अक्षर आहेत. मग याचा अर्थ आपल्याला इंग्रजी वर्णमालेमध्ये जे 26 अक्षर आहेत त्या 26 अक्षरांमध्ये याचं उत्तर मिळणार नाही, कारण आपल्याला ही 5च अक्षरं सर्व शब्दांमध्ये आहेत असं दिलेलं आहे. मग आपल्याला या सर्व अक्षरांमध्ये काही क्रम आहे का याचा विचार इथं करायचा आहे. पहिला शब्द जर आपण विचारात घेतला PBKSA तर दुसऱ्या शब्दाची सुरुवात SA न होते आणि SA ही पहिल्या शब्दामधली शेवटची 2 अक्षर आहेत म्हणून त्याची सुरुवात SA न होते आणि उरलेली 3 अक्षरं त्याच्या पुढे लिहिलेली आहेत म्हणजे SAPBK. तो संबंध तिसऱ्या अक्षरामध्ये आहे का बघूया. दुसऱ्या शब्दामधली शेवटची 2 अक्षरं आहेत BK म्हणून तिसऱ्या शब्दाची सुरुवात BK न होते आणि उरलेली 3 अक्षरं SAP त्याच्या समोर आहेत. मग त्या संबंधानुसार पुढचा जो शब्द आपल्याला मिळवायचा आहे त्याच्यामध्ये तिसऱ्या शब्दामधली शेवटची 2 अक्षरं त्यानं सुरुवात करायची म्हणजेच AP आणि उरलेली 3 अक्षरं त्याच्या समोर लिहायची म्हणजेच BKS. आणि आता प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आपल्याला हा शब्द मिळाला. प्रश्नचिन्हाच्या पुढचा जो शब्द आहे तो सुद्धा याच संबंधानुसार येतो का ते आपण चेक करूया, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे याचा पडताळा आपल्याला होईल. मग चौथ्या शब्दामधली शेवटची 2 अक्षरं आहेत KS, त्याची सुरुवात 5व्या शब्दांत झालेली आहे आणि उरलेली 3 अक्षरं म्हणजेच APB ही त्याच्या समोर लिहिलेली आहेत. याचा अर्थ या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी जे उत्तर आपण काढलेलं आहे APBKS हा पर्याय बरोबर आहे. त्यामुळं या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी शब्द असेल APBKS. तर अशा पद्धतीनं काही वेळेला दिलेल्या शब्दामधली जी अक्षरं आहेत त्या अक्षरांमध्ये सुद्धा काही संबंध आहे का असा विचार करून आपल्याला उत्तरं मिळवावी लागतात. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न तोच आहे, पुढील उदाहरणांमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते ओळखा. शब्द दिलेले आहेत AYC, XDV, EUG प्रश्नचिन्ह आणि IQK. पर्याय दिलेत त्यासाठी 4 GSI, SIQ, THR आणि UGS. आता ह्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला A पासून Z पर्यंत सर्व अक्षरं एका विशिष्ट क्रमानं अशी लिहून घ्यावी लागतील, ज्याच्यामध्ये आपण A पासून सुरुवात केलेली आहे आणि पहिल्या ओळीला M पर्यंत अक्षर लिहिलेले आहेत. त्यानंतर M नंतर लगेच त्याच्या खालच्या ओळीला N पासून सुरुवात करून उलट क्रमानं Z पर्यंत अक्षरं लिहिलेली आहेत. आता या पद्धतीची रचना केल्यानंतर हे जे शब्द आपल्याला दिलेले आहेत त्या शब्दांपासून कोणती रचना आपल्याला इथं मिळते ते आपण पाहूया. पहिला शब्द आहे AYC. मग इथं जर अक्षराचा विचार केला A नंतर Y आणि Y नंतर C तर अशा पद्धतीनं V आकार आपल्याला या तिन्ही अक्षरांमध्ये मिळतोय. दुसरा शब्द आहे XDV. मग Cच्या खाली X हे अक्षर आहे, X नंतर D, D नंतर V. अशा पद्धतीनं आपल्याला ही रचना मिळते XDV. पुढचं अक्षर आहे EUG. E हे अक्षर Vच्या वरच्या बाजूला आलेलं आहे आणि इथून या शब्दाची सुरुवात झाली. त्यानंतर E, U आणि G. पुन्हा आपल्याला V हा शेप या 3 अक्षरांमध्ये मिळतोय. आणि आता प्रश्नचिन्ह आहे. आता ही जर रचना आपण पाहिली AYC, XDV, EUG तर Gच्या खाली अक्षर आहे T आणि T पासून अशा पद्धतीची रचना आपल्याला मिळायला पाहिजे, म्हणजे T नंतर H आणि H नंतर R. तर ही रचना आपल्याला या 3 अक्षरांमध्ये मिळते THR. त्यामुळं प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी शब्द असला पाहिजे THR जो दिलाय आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये
त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 THR. आता THR नंतर जो शब्द आलेला आहे IQK, तो हाच पॅटर्न फॉलो करतोय का ते एकदा तपासून पाहूया, म्हणजे उत्तर आपलं जे मिळवलेलं आहे ते बरोबर आहे याची खात्री होईल. मग आरच्या सोबत अक्षर आहे आय. आयपासून जर आपण सुरुवात केली तर दुसरं अक्षर आहे क्यू, तिसरं अक्षर आहे के. IQK. तर अशा पद्धतीने आपल्याला तोच पॅटर्न या 3 अक्षरांमध्ये सुद्धा पाहता येतोय, म्हणजे आपण जे उत्तर THR हे मिळवलेलं आहे ते बरोबर आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊ. शब्द दिलेत BY, EV, HS, प्रश्नचिन्ह आणि NM. इथं आपल्याला पर्यायाची गरज नाही. तर अशा पद्धतीनं ए पासून एम पर्यंत जर आपण अक्षर लिहून घेतली, एम नंतर एमच्या खाली एन पासून सुरुवात करून उलट क्रमाने जर झेड पर्यंत आपण अक्षरं लिहिली, तर हा अशा पद्धतीनं आपण वर्णमालेची रचना इथं केलेली आहे. या रचनेमध्ये पहिला अक्षर BY, बीच्या खाली वाय, अशा पद्धतीनं एक जोडी तयार होते. त्याच्यानंतर दुसरी जोडी आहे EV, हा दुसरा शब्द मिळतो आपल्याला. त्यानंतर तिसरी जोडी आहे HS, हा तिसरा शब्द आपल्याला मिळणार आहे. आणि प्रश्न विचारला की प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी म्हणजे चौथा शब्द काय असेल. जर आपण इथं पाहिलं की जी जोडी आपण एकत्र घेतलेली आहे BY किंवा EV किंवा HS, ह्या प्रत्येक जोड्यामध्ये 2-2 शब्द सोडलेले आहेत. म्हणजे बी नंतर CD सोडून EV घेतलेला आहे, EV नंतर FG सोडून HS घेतलेला आहे. म्हणून HS नंतर हे 2 शब्द I आणि J सोडून पुढची जोडी घ्यावी लागेल जी आहे KP. म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी शब्द असेल KP. पुढचा प्रश्न आपण पाहू. शब्द दिलेले आहेत BD4, CF9, DH16, प्रश्नचिन्ह FL36. प्रश्न पाहिल्या आपल्या असं लक्षात येईल की या शब्दांच्या जोडीला जे अंक आलेले आहेत 4, 9, 16 आणि 36 ह्या पूर्ण वर्ग संख्या आहेत. त्यामुळे तो पूर्ण वर्ग संख्या आणि दिलेले शब्द यांच्यामध्ये काही संबंध आहे का हे आपल्याला इथं शोधायचं आहे. हे निश्चित होईल. आता त्यासाठी 4 पर्याय सुद्धा दिलेत. EG25, EJ28, GL32 आणि EJ25. यासाठी अशा पद्धतीनं ए पासून एम पर्यंत आणि खालच्या वेळेला एन पासून झेड पर्यंत अक्षरांची रचना आपण करून घेऊ. आता इथं ज्या अर्थी अंक दिलेले आहेत त्या अर्थी ही जी अक्षर आहेत त्या अक्षरांचा अनुक्रमांक आपल्याला विचारात घ्यायचा आहे. म्हणजे इथं जर या अक्षरांना ए पासून क्रमांक द्यायला सुरुवात केली आपण, तर ए ला 1, बी ला 2, सी ला 3, डी ला 4, अशा पद्धतीनं आपण झेड पर्यंत या अक्षरांना क्रमांक देऊ शकतो. तर अशा पद्धतीनं ए पासून झेड पर्यंतच्या अक्षरांना आपण क्रमांक देऊन घेतलेत. आता पहिल्या अक्षराचा विचार करूया आपण BD4. मग बीचा अनुक्रमांक आहे 2 आणि डीचा अनुक्रमांक आहे 4. तर 2 आणि 4 हे जे 2 अनुक्रमांक आहेत बी आणि डीचे, त्यांच्यापासून आपल्याला 4 कसं मिळणार आहे हा जर आपण विचार केला, तर हे जे अनुक्रमांक आहेत 2, 4 आणि 2 यांची आपण वजाबाकी जर केली, 4 वजा 2 बरोबर 2 मिळेल. तर ह्या 2चा वर्ग इथं आहे, म्हणजे 2चा वर्ग 4. तर हा संबंध CF9 मध्ये आहे का बघूया. सीचा अनुक्रमांक आहे 3 आणि एफचा अनुक्रमांक आहे 6. मग 6 आणि 3 यांची वजाबाकी जर केली तर ती येईल 3 आणि 3चा वर्ग आहे 9. तो संबंध डी आणि एच मध्ये आहे का बघूया. डीचा अनुक्रमांक आहे 4 आणि एचचा अनुक्रमांक आहे 8. म्हणून 8 वजा 4 उत्तर मिळेल 4 आणि ह्या 4चा वर्ग इथं दिलेला आहे 16. म्हणजे DH16 यांच्यामध्ये सुद्धा तोच संबंध आहे. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणतं पद येईल हे आपल्याला काढायचं आहे. आपण सुरुवातीला उत्तर काढू, मग ते उत्तर दिलेल्या पर्यायामध्ये कुठं आहे ते तपासून बघू. आता इथं बी पहिलं अक्षर, प्रत्येक शब्दामधलं पहिलं अक्षर जर आपण पाहिलं तर बी, सी, डी. त्यामुळं प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी जो शब्द आपल्याला मिळणार आहे त्या शब्दामधलं पहिलं अक्षर असणार आहे ई. आणि दुसरं अक्षर काय असेल तर दुसरं अक्षर बघा, प्रत्येक शब्दामध्ये डी, एफ, एच. याचा अर्थ डी नंतर ई सोडून एफ आलेला आहे, एफ नंतर जी सोडून एच आलेला आहे. याचा अर्थ एक एक अक्षर सोडून पुढचं अक्षर आलेलं आहे. त्यामुळं चौथा जो शब्द असणार आहे त्यामधलं दुसरं अक्षर एच नंतर एक अक्षर सोडून म्हणजेच जे मिळेल. म्हणून ई जे
इथं आपल्याला मिळणार आहे. मग हे एकदा 2 अक्षरं आपल्याला मिळाल्यानंतर त्याच्या पुढचा अंक मिळवणं सोपं आहे. मग ईचा अनुक्रमांक किती आहे बघा, 5 आणि जेचा अनुक्रमांक 10. म्हणून 10 आणि 5 यांची वजाबाकी करायची. मग 10 वजा 5 म्हणजेच 5 आणि 5चा वर्ग मिळतो आपल्याला 25. म्हणून ई जेच्या समोर अंक येईल 25. म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ई जे 25. हे पद प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येईल आणि ई जे 25 हा पर्याय आपल्याला दिला आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ई जे 25. तर अशा पद्धतीनं आपण इंग्रजी वर्णमालेवर आधारित प्रश्नांची उत्तरं सहजपणे देऊ शकतो. त्यासाठी आपल्याला इंग्रजी वर्णमालेतली जी अक्षरं आहेत ती योग्य पद्धतीनं कोणत्या प्रश्नासाठी कशा पद्धतीनं त्या अक्षरांची रचना करायची हे लक्षात आलं पाहिजे. तर अशा जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव करा जेणेकरून अशा प्रश्नांची उत्तरं पटकन आपल्याला मिळवता येतील. धन्यवाद.